श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जन्मदिवसानुसार तुमचं कार्यक्षेत्र आणि भविष्य नक्की जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये तुमचा जन्माचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. जन्मकुंडली बनवण्यासाठी आणि तिचं विश्लेषण करण्यासाठी तुमचा जन्मदिवस माहीत असणं फार गरजेचं असतं. आठवड्याचे 7 दिवस प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकतात आणि ज्या दिवशी जन्म झाला असतो त्या वाराचा त्या व्यक्तीच्या भविष्यावर, स्वभावावर आणि कामाच्या क्षेत्रावर खोल त्याचा परिणाम होतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रविवार ते शनिवारपर्यंत सर्व दिवसांची सविस्तर माहिती देणार आहे. पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हालाही असं वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहो, तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ. मग जास्त वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या जन्मदिवसावरून तुम्ही तुमचा स्वभाव आणि गुण नीट ओळखू शकता. जन्माच्या आधारे आपण जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजू शकतो आणि आपलं भविष्य व करिअर काय असेल हेही जाणून घेऊ शकतो. नंबर 1 म्हणजे रविवार. चला तर पाहूया रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसं असतं. रविवारचा दिवस सूर्यग्रहाशी संबंधित असतो, जो की गौरव, आत्मविश्वास म्हणजे नेतृत्व, ऊर्जा आणि प्रसिद्धीचे लक्षण समजलं जातं. या दिवशी जन्मलेली लोक हे जोशाळू, स्वावलंबी, महत्त्वाकांक्षी आणि आकर्षक असतात. हे लोक जन्मजात नेते असतात आणि इतरांना प्रेरणा देण्याची ताकद त्यांच्यात असते. त्यांना कुणाच्या मदतीची गरज वाटत नाही. ते स्वतःच्या मेहनतीने आयुष्य पुढे जगतात. जेथे जातात तिथे आपली छाप सोडतात आणि सन्मान मिळवतात. त्यांचा विचारसरणी ही मोठी असते आणि ते आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करण्याचं त्यांचं स्वप्न पाहतात. पण कधीकधी त्यांचा आत्मविश्वास हा अहंकारात बदलतो. नात्यांमध्ये अडचणी येऊ शकतात. पाहूया रविवारला जन्मलेली लोक हे कोणत्या कामात यशस्वी होतात. सूर्यग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक नेतृत्व, प्रशासन, कला, राजकारण आणि व्यवसाय यासारख्या क्षेत्रात खूप यशस्वी होतात. हे लोक चांगले IAS अधिकारी, राजकारणी, मंत्री किंवा सरकारी अधिकारी होऊ शकतात. शिवाय स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यातही ते हुशार असतात. विशेषतः मोठ्या कंपन्यांचे आणि ब्रँड्सचे मालक होण्याची त्यांच्यात चांगली क्षमता असते. हे लोक चांगले बॉडी बिल्डर, फिटनेस ट्रेनर किंवा क्रिकेटपटूही बनू शकतात आणि सैन्य, पोलीस यातही उज्ज्वल कारागीर देखील करू शकतात. तर गुप्तचर आणि सुरक्षा सेवांमध्येही छान काम करू शकतात. हे लोक परराष्ट्र सेवा, राजदूत किंवा अशा विविध पदांवरही यश मिळवू शकतात. जास्त यशासाठी रविवारचं व्रत करा आणि सूर्यदेवाची जास्तीत जास्त पूजा करा. त्याशिवाय सूर्याला जल अर्पण करा आणि दररोज सकाळी सूर्यनमस्कार करा. तुमच्यासाठी गुलाबी, नारंगी आणि सोनेरी रंग हा शुभ मानला जातो. हे रंग वापरा. सूर्यग्रह बळकट करण्यासाठी माणिक म्हणजेच रुबी रत्न धारण करा आणि वडीलधाऱ्यांचा आणि वृद्धांचा सन्मान करा. त्यामुळे भाग्य बळकट होईल. याशिवाय गरजू लोकांना गहू, गूळ आणि लाल वस्त्रदान जे आहे आणि अहंकार दूर करा. रागावर कंट्रोल ठेवा म्हणजे नाते मजबूत राहतील. नंबर 2, सोमवारी जन्मलेल्या मुलांचा स्वभाव कसा असणार आहे. म्हणजेच काय, तर सोमवारी जन्मलेल्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रग्रहांचा प्रभाव असतो आणि त्यामुळे ते भावनिक, संवेदनशील, कल्पक आणि दयाळू असतात. त्यांच्या मनात खूप चंचलता असते आणि ते लगेच कुठल्याही गोष्टीचा परिणाम घेतात. हे लोक इतरांच्या भावना सहज समजतात आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवतात. त्यांच्यात सज्जनशीलता भरभरून असते. मधुर आवाज आणि शांत स्वभावामुळे
ते समाजात लोकप्रिय असतात आणि आपले कुटुंब मित्रमंडळींच्या ते आवडतात. नेहमी काळजी घेतात. जरी बाहेरून शांत दिसत असलं तरी मनात मोठं स्वप्न पाहतात आणि चंद्रासारखं त्यांचं मन हे सतत बदलत राहतं. तर चला पाहूया, सोमवारला जन्मलेले लोक कोणत्या कामात यशस्वी होतात. हे लोक कला आणि लोककला, सृजनशील क्षेत्रात, संगीत, चित्रकला, लेखन, अभिनय, फॅशन डिझायनिंग असं काहीतरी चांगलं काम करू शकतात. याशिवाय डॉक्टर आहे, नर्स, थेरपिस्ट होण्यातही त्यांची सक्षम असतात, कारण त्यांना इतरांच्या भावना समजतात. हे चांगले शिक्षक, सल्लागार आणि प्रशासकही बनू शकतात. तसेच दूध, पाणी, हॉटेल, रेस्टॉरंट, केमिकल, परफ्यूम आणि आयुर्वेदिक संबंधित व्यवहारातही अशा काही व्यवसायातही ते यश मिळवू शकतात. यश मिळवायचं असेल तर सोमवारचं व्रत ठेवा आणि भगवान शिवाची पूजा करा. शिवाय मोती रत्न घाला आणि मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा, योग करा. तसेच दानधर्म करा, गरजूंना मदत करा. आता नंबर 3, मंगळवार. मंगळवारला जन्मलेल्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसं असतं, तर मंगळवार हा दिवस मंगळ ग्रहाशी जोडलेला असतो, जो ऊर्जा, साहस, आत्मविश्वास आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे. या दिवशी जन्मलेले लोक स्वभावाने ठाम, निडर आणि संघर्षशील असतात. कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यास तयार असतात. ते लोक आत्मनिर्भर असतात, थोडे रागट असतात, पण मनाने वाईट नसतात. जरी समोरच्याला वाईट वाटले तरी ते जे खरं आहे तेच बोलतात. त्यांचा स्वभाव हा नेतृत्वक्षम असतो, त्यामुळे लोक त्यांना फॉलो करायला आवडतात आणि काही ठरवलं की ते पूर्ण केल्याशिवाय ते शांत बसत नाही. चला बघूयात, मंगळवारी जन्मलेले लोक कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतात. तर मंगळवारी जन्मलेली हे मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक अशा कामात यशस्वी होतात जिथे साहस, ताकद, नेतृत्व आणि धोका असतो. हे लोक सैन्य, पोलीस, प्रशासन, सुरक्षा यंत्रणांमध्ये छान करिअर करू शकतात. याशिवाय ते बॉडी बिल्डर देखील होऊ शकतात. व्यायाम प्रशिक्षक, चांगले लीडर होतात आणि राजकारणातही यशस्वी ठरतात. जास्त यश मिळवायचं असेल तर हनुमानजींची पूजा करा आणि दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. त्याशिवाय लाल रंग वापरा. जसं लाल कपडे घाला किंवा लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवा. मंगळवारचं व्रत ठेवा आणि मसूर डाळ, गूळ आणि लाल वस्तू दान करा. शांत आणि संयमी राहण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे राग आणि काही गडबडीत टाळता येईल. जे लोक बुधवारी जन्मलेले असतात ते बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असतात, जो बुद्धी, तर्क, संवाद कौशल्य आणि चातुर्याचं प्रतीक आहे. या दिवशी जन्मलेली लोक हुशार आणि खूपच सामाजिक असतात. त्यांचा स्वभाव व्यवहारातल्या गोष्टी समजून घेण्याचा आणि शिकण्याचा देखील असतो, त्यामुळे ते नवीन गोष्टी पटकन शिकून घेतात. कुठल्याही परिस्थितीत ते लगेच प्रतिक्रिया देतात आणि त्यांच्या मजेशीर स्वभावामुळे लोकांमध्ये लोकप्रिय असतात. पण कधीकधी ते गरजेपेक्षा जास्त विचार करतात, ज्यामुळे त्यांना ताण होऊ शकतो. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक अशा क्षेत्रात चांगले यश मिळवतात जिथे बुद्धी, तर्क, संवाद आणि व्यावसायिक ज्ञान तिथे आवश्यक असतं. हे लोक पत्रकार, लेखक, रेडिओ जॉकी असं सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे असे बनत असतात किंवा यूट्यूबर बनू शकतात. शिवाय हे लोक व्यवसाय आणि मार्केटिंगमध्येही हुशार असतात, त्यामुळे सेल्स, जाहिराती, बिल्डिंगमध्येही ते छान काम करतात. हे लोक चांगले वकील किंवा न्यायाधीशही होऊ शकतात, कारण त्यांच्यात तर्कशुद्धीवर आणि भाषेवर चांगलं कंट्रोल असतं. अधिक यशासाठी बुधवारचा व्रत आठवणं, त्याचबरोबर गणपतींची भक्ती करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यानंतर बघा, त्यांना हिरवा रंग यांच्यासाठी शुभ मानला जातो. हिरव्या रंगाचे कपडे घालावेत किंवा हिरव्या रंगाच्या वस्तू जवळ ठेवाव्या. बुध ग्रहाला बळकट बनवण्यासाठी हा पन्ना वापरावा. रत्न धारण करायला हवं आणि गाईला हिरवा चारा घालावा.
गरजूंना शिक्षणाची संबंधित वस्तू दान कराव्या आणि जास्त विचार करून चिंता करू नये, कारण त्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. नंतर नंबर 5 हा गुरुवार. गुरुवार जन्मलेले लोक ज्ञानवान, धार्मिक, दयाळू आणि नशीबवान मानले जातात. हे लोक धर्म, तत्त्वज्ञान आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्राधान्य देतात. त्यांचं नशीब खूप मजबूत असतं आणि त्यांना आयुष्यात चांगलं धन, प्रसिद्धी आणि सन्मान मिळतो. हे लोक इतरांना योग्य सल्ला देण्यात माहिर असतात आणि लोकही त्यांचं बोलणं ऐकतात, अगदी गंभीरपणे पाहतात. याशिवाय हे लोक भविष्यातील योजना तयार करून काम करतात आणि मोठे स्वप्न पाहतात. चला पाहूया बृहस्पतिवारी जन्मलेली लोक कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतात. तर बृहस्पती ग्रहाचा प्रभाव असल्यामुळं हे लोक त्या क्षेत्रात यशस्वी होतात जिथे ज्ञान, शिक्षण, सल्ला, धर्म आणि प्रशासन महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे लोक छान शिक्षक, प्राध्यापक, संशोधक किंवा आध्यात्मिक गुरु होऊ शकतात. याशिवाय ते न्यायाधीश, वकील या ठिकाणी देखील होऊ शकतात. हे लोक लेखक, कादंबरीकार, प्रेरणादायक वक्ते किंवा धर्म आणि तत्त्वज्ञानाशी संबंधित असतात. पत्रकारसुद्धा बनू शकतात आणि ते चांगले मॅनेजर, ट्रेनर, कॉर्पोरेट लीडर, CEO सुद्धा बनू शकतात. यश मिळवण्यासाठी गुरुवारी व्रत ठेवा आणि भगवान विष्णूंची पूजा करा. पिवळा रंग शुभ मानला जातो, त्यामुळे पिवळे कपडे किंवा कुठलीही पिवळ्या रंगाची एखादी रुमाल का होईना तो जवळ ठेवा. बृहस्पती ग्रह मजबूत करण्यासाठी उखरा रत्न घाला आणि गुरुवारी केळ्याच्या झाडाची पूजा करा. तसेच गरिबांना चण्याची डाळ, हळद, पिवळे कपडे दान करा. गुरुजन आणि पालकांचा आदर करा. त्यामुळे तुमचं नशीब अधिक मजबूत होईल आणि यश लवकर मिळेल. नंबर 6 शुक्रवार. शुक्रवार म्हणजे ग्रहाशी संबंधित असतो आणि जो सौंदर्य, प्रेम, आकर्षण, ऐश्वर, कला, पैसा आणि भौतिक सुखांचं कारण असतो. या दिवशी जन्मलेली लोक आकर्षक, त्याचबरोबर सौम्य आणि प्रेमळ स्वभावाचे असतात. ही लोक प्रेमळ असून नातेसंबंधांना फार महत्त्व देतात. त्यांना चांगले कपडे, महागडे वस्तू, सुंदर घरे आणि लक्झरी लाईफस्टाईल आवडते. हे लोक वादविवाद आणि संघर्ष टाळतात आणि प्रत्येक परिस्थितीत शांतता राखण्याला प्राधान्य देतात. त्यांचं नशीब पैसा आणि वैभवाशी निगडित असल्यामुळे त्यांना आर्थिक समृद्धी मिळते. आणि त्याचबरोबर चला जाणून घेऊया शुक्रवारी जन्मलेली लोक हा कोणत्या कामात यशस्वी होतात. तर शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक अशा क्षेत्रात चमकतात जिथे सौंदर्य, कला, मनोरंजन, व्यवसाय आणि पैसा यांची गरज असते. त्यामुळे हे लोक मॉडेल, फॅशन डिझायनर, स्टायलिस्ट होऊ शकतात. त्याचबरोबर गायक, संगीतकार, अभिनेते, नर्तक, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक देखील बनू शकतात. शिवाय ही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करूनही बरीच यश मिळवतात. जसं की बघा, हॉटेल आहे, ज्वेलरी आहे, फॅशन, लक्झरी आयटम्स ज्या आहेत त्या क्षेत्रात, ट्रॅव्हल्स असेल, टुरिझम असेल, हॉस्पिटल इंडस्ट्रीत असेल, तर तिथे यशस्वी होतात. जास्त यशासाठी शुक्रवारी यश ठेवा, व्रत ठेवा, महालक्ष्मीची पूजा करा, देवीची पूजा करा. त्यांच्यासाठी पांढऱ्या आणि गुलाबी रंग शुभ मानला जातो, त्यामुळे हे रंग वापरा. शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी हिरा, डायमंड किंवा बघा कुठलंही रत्न घाला. गाईला पीठ, गूळ खाऊ घाला. यामुळे नशीब जे आहे ते मजबूत होईल. त्याचबरोबर दारू, अनैतिक वर्तन आणि अतिउपभोगापासून दूर राहा. गरजू लोकांना पांढरे कपडे, तांदूळ, दूध आणि मिठाई दान करा. नंबर 7 शनिवार. शनिवार हा शनी ग्रहाचा दिवस आहे, जो संघर्ष, शिस्त, न्याय, संयम, कर्म आणि हळू पण ठाम यश दर्शवतो. या दिवशी जन्मलेली लोक गंभीर, मेहनती, जबाबदार आणि संयमी असतात. हे लोक खूप बोलत नाहीत पण कामावर पूर्ण लक्ष ठेवतात. हे लोक खूप लक्ष केंद्रित करतात. त्यांना आयुष्यात काहीही सहज मिळत नाही,
पण मेहनत आणि धैर्याने ते नक्की यशस्वी होतात. हे लोक जे आहेत ते कोणताही निर्णय घाईघाईत घेत नाहीत, तर सविस्तर विचार करून अगदी ठाम निर्णय घेत असतात. कठीण प्रसंगी घाबरत नाही. स्वावलंबी राहायला त्यांना आवडतं. तर चला जाणून घेऊया या दिवशी जन्मलेले लोक कुठल्या क्षेत्रात ते यशस्वी होतात. तर शनिग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक अशा क्षेत्रात यशस्वी होतात जिथे संयम असतो, शिस्त, संशोधन, न्याय, सेवा, तांत्रिक कौशल्य लागतं. हे लोक न्यायाधीश, वकील, पोलीस अधिकारी, पुन्हा प्रशासकीय अधिकारी असे होऊ शकतात. त्यांचं जनतेची सेवा, न्यायप्रिय वृत्ती असल्यामुळे राजकारणातही यशस्वी होतात. शक्यतो याशिवाय हे लोक शास्त्रज्ञ, संशोधक, डेटा ॲनालिस्ट, पुन्हा खगोलशास्त्र, गुप्तचर अधिकारी असे सुद्धा बनवू शकतात. यश मिळवायचं असेल तर शनिवारी व्रत ठेवा, हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा करा. काळा किंवा गडद निळा रंग वापरा, कारण तो शुभ असतो. शनिग्रह बळकट करायचा असेल तर निळा ब्ल्यू सप्लायर किंवा लोखंड धारण करा. शनिवारी काळी उडीद, तिळाचं तेल, लोखंडी वस्तू, बूट, चप्पल या गोष्टी दान करा. गरजू व्यक्तींना, वृद्ध लोकांची मदत करा. राग आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. संयम आणि आत्मविश्वास ठेवा, म्हणजे यश लवकर मिळेल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.